मस्त ऍक्टिंग केली तू गौरी. हा पण तू ना रामाची ऍक्टिंग करताना मला जरा कॉमेडीच वाटला. त्यानेच तर सगळ्या नाटकाची वाट लावली. गौरी या मातोश्रीनी काही झालं नसेल ना? तू कशाला काळजी करते त्याची? केलेलं पाप कधी ना कधीतरी उलटतच. अगो पण कृष्णाई, ताई आम्हासनी माफ करा. आज आमच्या स्टेजवर तुमचा लय अपमान झाला. अपमान? कसला अपमान? ते काय नाही, काय हरकत नाही. चला चला घरात चला. काय नाही झालं ग? आई एक मिनिट, काय झालं ते नीट सांगा. अगं त्या इंदू राणीने तमाशा केला. कृष्णाईसनी नाही नाही ते बोलली. मधी पडावं असं लय वाटत होतं, पण ती चक्रम आहे ग बाई, तुला तर माहितीच आहे की. आणि तुम्ही जो अपमान केला त्याचं काय? म्या काय केलं? आईची ओळख सांगताना त्या जनार्दन जाधवचं नाव घ्यायची काय गरज होती तुम्हाला? अगं गावखेड्यात तशी पद्धतच आहे की. आमच्या आईनं मोठ्या कष्टानं तिच्या स्वतःची ओळख तयार केली आहे, कृष्णाई. तिच्याबद्दल मनात जरा जरी आदर असेल ना तर या जुन्या पद्धती बदला. गौरी नाही म्हणजे तुम्हाला पटत असेल तर करा, काही जबरदस्ती नाहीये. होय, पुढे लक्षात ठेवतो. सीतामाईच्या इच्छेप्रमाणेच होईल सगळं. येतो. नमस्कार. चला घरात चला. सगळीकडे माणसं पाठवा आणि माहिती घ्या. हे ज्यांनी कोणी केलंय ना लय महागात पडणार आहे त्याला. मातोश्री तुम्ही काळजी करू नका. हा जो कोण आहे ना तर सापडल्याशिवाय गप्प बसणार नाही मी. तू असल्यावर कसली काळजी. मातोश्री आज तुझ्यामुळं आमची मान खाली गेलीये. मनाला लागलंय आमच्या. माझ्यामुळं? आम्हाला सांगितलंस जिगीशाला भेटायला तिच्या घरी निघालं आणि गेलास पारायणाच्या सोहळ्याला. शंकर, खोटं बोललास तू आमच्याशी. नाही मातोश्री, आम्ही गेलतो तिकडं पण घराला कुलूप होतं. कारण जिगीशा इकडं आली होती. हा तेच, आम्ही तिकडं त्या इकडं. तेच खोटं बोलून तुम्ही पारायणाला गेला होता. मातोश्री, पण बरं झालं शंकर तिकडं होता म्हणून तुमच्या जीवाला काही झालं नाही. शंकर खोटं बोलला हे महत्वाचं. आमचा जीव नाही. कृष्णाताई, उद्या दिंडीसाठी गोडाचं काय बनवूया? लापशी. गौरी, उद्या बाजारातनं पेपर ग्लास आणि प्लेट आणायला लागतील. गौरी गौरी अगं नाही जाणार इंदुराणीकडे. उद्या आपल्याकडं आषाढी दिंडी येणार आहे मुक्कामाला. दिवाळीपेक्षा पण हा सण आपल्यासाठी लई मोठा आहे हे माहिती आहे मला. नाही जाणार इंदुराणीकडे वाद घालायला. आणि दिंडी गेल्यावर हा
इंदुरानी बोलली म्हणून काय माझ्या अंगाला भोकं पडणार आहेत का? बर बाई, तू मोठ्या बापाची, मी बारक्या बापाची असं म्हणून सोडून देऊया. बस हसात जरा. चला दिंडी येणार आहे, पटापट हात चालवा. जा, लई काम आहेत. गौरी, बाजारातनं ते ग्लास आणि प्लेटा आणतीस का? बर, मी आणतो की. गाडीचं लायसन आहे तुझ्याकडं? बाळ आहेस तू अजून. जा टेबल बाकडावर. कामाच्या टायमाला बरोबर खो देतीस तू. चला आपण दोघी करू. काय नको, करतो मी. खो खो प्लेअर आहे मी. झालं का खो खो प्लेअर? करतोय. असू दे, चल. डंबेल काय माहिती मिळते का? हे कुणाचं कटकार असताना कळलं पाहिजे. लवकरात लवकर. परत करतो थांब. मातोश्री कुठं? बँकेत चाललो. ते नवीन चेकबुकासाठी सही करायची होती म्हणून. मातोश्री कालच एवढा मोठा हल्ला झालाय तुमच्यावर. तुम्ही आत्ता काय बाहेर पडू नका. अरे पण सही. तुम्ही बँकेत जायचं नाही. बँक येईल तुमच्याकडं. तुम्ही आराम करा, मी आणतो बँकवाल्याला. चला. शंकर, बेट्या, आता नुसतं गप ऐकायचं, तोंडात एक शब्द काढायचा नाही, कळलं? हां जिंक शक. अरे गौरीजी, काय म्हणता? काल काय राडा घातलास तू? गौरीजी तुम्ही शांतपणे ऐकून घ्या आधी. हे बघा, एखाद्या माणसाचा जर जीव धोक्यात आहे तर त्याची मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी जे काही केलं माणुसकीच्या भावनेतच केलं. आणि तुम्ही पण नाही का त्या मारेकऱ्याच्या तोंडावर शाल गुंडाळली त्याला लोळावला खाली. मग जशी तुम्ही मदत केली तशी मी बी केली. आणि अख्खा खाव त्यांना मातोश्री म्हणतो, मी बी मातोश्री म्हणलो. तर त्याचं नाही म्हणत आहे मी, नाटकाचं म्हणते. नाटकात काय घोळ घातलास तू? लय वैताग आलता बघ तुझा. असं वाटत होतं एक सन्न दिशेत ठेवून द्यावीत तुला. हा नाही, ते पहिल्यांदा स्टेजवर गेलो ना, सर घाबरगुंडी उडाली माझी. ते दोस्त आहेत माझ्या, दोस्तीत चालतं एवढं आहे ना. हा, मग एक दोस्त म्हणून सांगते तुला, ऐक. समोरच्याला मदत करावी, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून नाही. तुझा जीव धोक्यात घातलाच ते घातला, ते पण कोणासाठी? त्या लोकांना लुबाडून खाणाऱ्या सावकार मातोश्रीसाठी. तिची पाप जर तिच्यावरच उलटतायत तर तू कशाला हिरोगिरी दाखवतो रा? जाऊ द्या. काल जर तुला काय कमी जास्त झालं असतं तर तुझ्या गरीब आईने कुणाकडे बघायचं होतं शंकर? ते जाऊ द्या ते सगळं. तुम्ही इकडे कसं काय मार्केटमध्ये? आज आषाढी दिंडी येणार आहे मुक्कामाला, त्याच्यामुळे खरेदी करायला आलते. हा, चांगलंय. आलास तर ये वारकऱ्यांची सेवा करायला. तसं पण पुण्य भलाई करायची तुला आवडच आहे की? हा, मी परत नाही येतो. जरा आत्ता साहेबांबरोबर घरी चाललोय. आईचे ते सरकारी पेन्शनचं काम आहे ना तिकडं. चालेल, चल.